मध्ये HMPV अर्थात ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसची नागरिकांना लागण होऊ लागली। HMPV व्हायरसची तीव्रता ही कोरोनापेक्षा कमी, व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर सुद्धा कमीच आहे। न्यूमोविरिडी नावाच्या गटातला HMPV हा विषाणू या व्हायरसची लागण झाल्यानंतर नाकातून सतत पाणी गळतं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं अशी लक्षणंही दिसतात। व्हायरसची तीव्रता वाढल्यास न्यूमोनिया होण्याची सुद्धा लक्षणं दिसून येतात। ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते। खोकला, शिंकण्याद्वारे तसंच संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे हा व्हायरस वेगानं पसरतो। HMPV व्हायरस हा अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो। विशेषतः लहान बालकांना HMPV व्हायरसची लागण होण्याचा अधिक धोका असतो। दरम्यान या विषाणूची लागण होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी त्यावरही एक नजर टाकूया। HMPV व्हायरस पासून वाचण्यासाठी मास्क घालणं आवश्यक आहे। गर्दीत जाणं टाळावं, शिवाय इतरांपासून 3 ते 6 अंतर ठेवावं। पाणी, साबण किंवा सॅनिटायझरनं वारंवार हात स्वच्छ करत राहणं। 5 ते 10 दिवसात HMPV ची लागण झालेला रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेली औषधी आणि पुरेशी विश्रांती यानंतर हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते। या व्हायरसवर अजून लस उपलब्ध नाही, मात्र साथ जास्त प्रमाणावर पसरायला लागल्यास लवकरच लसही उपलब्ध होईल। सरकार अतिशय अलर्ट मोडमध्ये आहे।